मागील काही दिवसापासून सोलापूर महानगरपालिका आणि सिद्धेश्वर देवस्थान यांच्यामधला जो काही एक स्मशानभूमीसाठी जमीन देण्यावर चर्चेला गेला होता आणि ती चर्चा सभागृहात आली आणि सभागृहानंतर परतचा आणखी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 2 आमदारांची उपस्थिती, तदनंतरचं राजकारण, समाजामध्ये वाढत चाललेली त्यावरची चर्चा, ह्या सगळ्यावरच कुठेतरी आता निर्णायक भूमिकेवर विषय येईल असं म्हणत असतानाच आज धर्मराज काळादी यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आणि नेमकं कोणत्या कारणासाठी आणि का बोलवली ह्याच्यावर का बोलवली मला की आता प्रश्न असा आहे की तुम्हाला अलॉटमेंटची वेळ आहे, सर्वसाधारण सभेने तो पारित केला आणि स्मशानभूमीसाठीच्या जागा तुम्हाला मिळण्याची वेळ असताना तुमची भूमिका आता काय आहे की पत्रकार परिषद घेऊन सांगताय? आज जी काही भूमिका मांडली आहे हीच भूमिका मी आठवड्यापूर्वी पण आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यामुळे आज काही वेगळी भूमिका मांडतो अशा पद्धतीचं नाही. दोन्ही संस्थेबद्दल मला आदर आहे, स्वामीजीबद्दल आदर आहे, हे आपल्या मागच्याही बाईटमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे. आज ही मुलाखत घेण्याचं कारण या ठिकाणी समाजातले काही घटक हे स्पष्ट बोललो तर बरं होईल. कोण घटक, का घटक, अगदी म्हणजे सर्वसामान्य सर्व श्रुत हे सगळ्यांसाठी असतील, पण कोण नेमकं? सर्वसामान्य कार्यकर्ते आपण जर बघितलं युट्यूबला किंवा ह्याला, आम्ही रस्त्यावर उतरू, त्यांनी ह्या संदर्भाचं हे तर माझ्या आमदारकीच्या इलेक्शनला लावलं विजयकुमारांनी. एखाद्या निवडणुकीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण उभारतो, ज्या कारणासाठी उभारतो, त्यावेळेस त्याला कशा पद्धतीचा निर्णय घेतो त्यावरती आपली नेतृत्वाची भूमिका होऊ शकत नाही. आपण देशात असू देत, राज्यात असू देत, पाहिले असेल मोठे मोठे नेते पडलेले आहेत, परंतु त्यानंतरही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे किंवा त्याआधीही त्यांनी चांगलं काम केलं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं विजयकुमारांनी माझ्यावरती टीका केली की आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी पडलेत म्हणजे समाजाचा ह्यांच्यावर विश्वास नाही, समाजाने ह्यांना समाजात कोण विचारत नाही, अशा पद्धतीच्या अर्थाचं भाष्य त्यांनी केलेलं आहे. वास्तविक पाहता आपण ज्या संस्था उभा केल्या त्या सर्व संस्थांचं नेतृत्व मी आणि माझे सहकारी करतोय. सोलापूरकर अतिशय जाणून आहेत की ह्या सर्व संस्था कशा पद्धतीने चालू आहेत आणि शेवटच्या घटकासाठी आणि त्या संस्थेचं जे काही एम आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व टीम स्पिरिटने कशा पद्धतीने इथं काम करतोय याची संपूर्ण जाणीव समाजाला आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं कुठलंही समाजावरती डाऊट घेण्यासारखं या ठिकाणी गोष्ट नाही आहे. या उलट विजयकुमार देशमुख आणि त्या ठिकाणी शिवानंद पाटील जे नगरसेवक आहेत या मंडळीनं ह्या इश्यूला कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर नेलेलं आहे, कशा पद्धतीनं महापालिकेत भाजपतल्या आपल्याच गटाला विरोध करत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला आहे, हे सगळेजण आपण पत्रकार लोकांसकट सगळ्यांनी पाहिलेलं आहे. 1-2 प्रश्न असे आहेत की त्यांच्याकडूनच आलेले की पहिला प्रश्न की बाबा जो तुम्हाला वारंवार प्रशासनाकडून विनंती केली जात होती की बाबा तुम्ही ही जमीन ताब्यात घ्यावी, तुमचं सहकार्य नव्हतं, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की धर्मराज काळादी यांना देवेंद्र कोटेंचे 50 लाख रुपयेचा निधी स्मशानभूमी सुशोभीकरणासाठीचा उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी तयारी दर्शवली, हे खरं आहे का? यामध्ये कुठलंही तथ्य नाही ह्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये. एक तर प्रशासकीय काळातच आम्हाला ही जागा घ्यावी अशा पद्धतीचा ठराव प्रशासन काळामध्ये झालेला आहे. म्हणजे आम्हाला जागा अलॉट केली होती हे निवडणुकीच्या आधीच झालेलं होतं. त्यानंतर त्यांचं एक होतं की जो काही निर्णय झाले त्याचं इम्प्लिमेंटेशन निवडणुकी झाल्यानंतर आपण करू आणि त्यामुळे ही जागा तुम्हाला हँडओव्हर करायला निवडणुकीनंतर आम्ही देऊ. कुठेही असं त्यांनी म्हटलेलं नाही की ही जागा तुम्हाला दिलेली नाही किंवा असं म्हणलेलं नाही आहे किंवा आमच्याकडूनही लेखी स्वरूपात कुठं घेतलेलं नाही की हे आम्ही करणार नाही. त्यामुळे तो भागच त्यामध्ये येत नाही. आणखी एक मुद्दा असा की बाबा मठामध्ये किंवा होटगी मठामध्ये आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक बैठक झाली आणि तिथं महाराजही उपस्थित होते. तदनंतरची भूमिका तुमची एवढी स्पष्ट आली नाही.
पण काल पालकमंत्री आले आणि पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तुमची ही भूमिका येते म्हणजे पालकमंत्र्यांची भेट झाली तुमची आणि त्यांची, कारण पालकमंत्री हा विषय चिघळला नाही पाहिजे, तो कुठेतरी सामंजस्यपणाने सुटला पाहिजे असं त्यांचंही मत आहे. आम्हाला माहित आहे की बाबा त्यांनी ह्यावर बोललं की बाबा सामंजस्यपणाने वाद मिटला पाहिजे, पण पालकमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते काय म्हणाले? नाही, ह्या विषयावरती काल पालकमंत्र्यांशी माझं काहीही बोलणं झालं नाही. यापूर्वी जेव्हा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडायसाठी ते आले होते सोलापुरात, त्या दिवशी मी बालाजी सरोवरमध्ये त्यांच्याशी ह्या गोष्टीचा सगळा खुलासा केला होता आणि त्यानंतर ते स्वतः जगद्गुरूंशी बोलणार होते. त्यामुळे ते आपोआप याच्यातनं मार्ग काढतील याबद्दल मला विश्वास होता, म्हणून मी त्यावर काही बोललो नाही. काल जेव्हा मी डाक बंगल्यात त्यांना भेटलो त्यावेळेस पूर्णपणे मी त्यांच्याशी साखर कारखान्यातला जो विषय आहे की त्या ठिकाणी आम्हाला एक NCDC याच्याकडनं फंड्स मिळणार आहेत त्या विषयावर त्यांच्याशी मी बोललो. एक विषय असा की बाबा तो प्रस्तावामध्ये सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेल्या ती एक बाजू आहे, महापौरांनी तो ठराव करून घेतलेला. दुसरं की बाबा तुम्हाला आता अलॉटमेंट करायची वेळ असताना तुम्ही अशी भूमिका की दोघांपैकी कोणालाही ज्या सामंजस्यपणाने ही मार्ग निघाला पाहिजे ही भूमिका घेणं, म्हणजे तुम्हाला नेमकं काय सांगायचं ह्याच्यामध्ये की तुम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण न करता ते कोणाला द्यायचं आहे, तो महापालिकेचा अधिकार आहे त्यांनीच द्यावा असं म्हणायचं आहे? नाही, पूर्वीपासून नाही, जी वस्तुस्थिती आहे ती आपण बघा. या ठिकाणी महापालिकेचाच तो अधिकार आहे. मी कितीही आग्रह केला किंवा इतर कुठल्याही NGO किंवा संस्थेने तिथं मागणी करून तशा पद्धतीनं आमच्या हातातली गोष्ट नाही आहे काय निर्णय घ्यायचा. तो निर्णय घ्यायचा आहे महापालिकेने. नाही, पण त्यांचंही एक म्हणणं असं आहे की बाबा त्या संबंधिताचं की बाबा प्रशासकीय प्रस्ताव होत असताना मसुदा तयार करून दिला होता आयुक्तांनी, त्या पद्धतीचा मसुदा असलेला ठराव सर्वसाधारण सभेकडनं पारित झाला नाही, त्यामुळे तो विखंडित होण्याची शक्यता दाट आहे. कारण कायदेशीर बाब आहे, विखंडित होतोय तो प्रस्ताव होण्याची शक्यता दाट आहे, म्हणून ही तुमची भूमिका म्हणायची? मी सांगितलं महापालिकेचे कायदे कानून रूल्स रेग्युलेशनची बद्दल मला अभ्यास नाही, परंतु हा संपूर्ण त्यांचा निर्णय आहे. मला कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी मला मिळणार नाही किंवा मला मिळू नये अशा पद्धतीची बात किंवा कुठल्याही प्रकारचा मेसेज माझ्यापर्यंत नाही आहे. मी भूमिका आत्ताच नाही, गेल्या आठवड्यापासून ही स्पष्ट. होटगी मठाला जर का ही भूमिका असं आता ह्या पोझिशनमध्ये होटगी मठाला अलॉटमेंट मिळालीच त्याची भूमिका काय असेल? नाही, होटगी मठाला मिळालं तर आनंद आहे. माझ्या संस्थेला जेवढं मिळालं तेवढंच त्यांना मिळालं तरी मला आनंद आहे. शेवटी समाजाची सेवा करायची आहे. समाजाच्या सेवेसाठी ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर समाजाला काय सांगाल की समाजामध्ये खूप म्हणजे ह्यावर चर्चा खूप होतीये, कुठेतरी हा विषय थांबला पाहिजे हे जाणकाराचं सामंजस्यपणाने निर्णय घेणाऱ्यांचं म्हणणं आहे. एक धर्मराज काळाडी म्हणून ह्यावर काय भूमिका घ्याल अगदी स्पष्ट? समाज हा अत्यंत हुशार आहे. त्यांना मी काही सांगण्यासारखं मला वाटत नाही मी एवढं, परंतु ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ते समाज बारकाईनं बघतंय. त्याला वेळ यावी लागते. ती वेळ असतोपर्यंत तो गप असतो. जेव्हा होईल तेव्हा चांगल्याच्या पाठीमागं उभारण्याची त्याची तयारी आहे आणि तो नक्की उभारेल. खूप मार्मिक आहे बरं का, म्हणजे ह्याच्यावर मी अधिकचं बोलणं योग्य नाही आहे. खूप मार्मिक आहे, राजकारणाची झालर आहे आणि विशेष म्हणजे हे भविष्य काळामध्ये येणाऱ्या राजकारणाची नांदी आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.